ओम शांती. तर या ठिकाणी आपण 9व्या अध्यायामधील 82वी ओवी बघत आहोत. खूप सुंदर याचा भावार्थ सांगितलेला आहे. या अगोदरही आपण बघितलं की ज्या वेळेस आपण शरीराचा अभिमान, देह अभिमान, देह अहंकार, देहभान ज्या वेळेला पूर्ण ववाळून टाकतो, आपल्या संपत्तीचा गर्व सोडून, सर्व अहंकार सोडून देह ज्या वेळेला ववाळून टाकतो त्यावेळेला ईश्वराला स्वतः समर्पण व्हावं लागतं. आणि समर्पण झाल्यानंतर ईश्वराचं जे कर्तव्य आहे ते आपल्याप्रती किती उदार बनतं ते ह्या ओवीमध्ये सांगितलं आहे. मग निस्मिम भावे उल्हासे, मज अपरवयाचेनी मिसे, फळ एक आवडे तैसे, भल तयाचे हो, भक्तू माझी याकडे दावी आणि मी दोन्ही हात ओढवी, मग देठू न फेडिता सेवी, आदेरेसी पैगा भक्तीचेनी नावे, फूल एक मज द्यावे, ते लेखे तरी म्या तुरंबावे, परी मुखीच घाली, हे आसो कायसी फुले, पाणीच एक आवडते झाले, ते साजूकही न हो सुकले, भल तैसे परी सर्व भावे भरिले देखे, आणि भुकेला अमृत तोखे, तैसे पत्रीच परी तेने सुखे, आरोगू लागे अथवा ऐसेही एक घडे, जे पालाही परी न जोडे, तरी उदकाचे तव साकडे, नव्हले की ते भलतेत निमोले, न जोडिता आहे जोडले, तेची सर्वस्व करून अर्पिले, जेन मज. खूप सुंदर या ठिकाणी याचा भावार्थ सांगितलेला आहे की मला अर्पण करण्याच्या निमित्तानं हव्या त्या झाडाचे हवे ते फळं भक्तानं माझ्या पुढे केले न केले इतक्यात मी आपण होऊनच ते दोन्ही. जसं या ठिकाणी ईश्वर इतकं काही भावनात्मक प्रेम या ठिकाणी दर्शवतात की जर आपण एखाद्या व्यक्तीला भेटायला गेल्यानंतर आपण बघतो की जर गुलदस्ता आणि फूल जर घेऊन गेलो तर तो व्यक्ती आपण देताना समोर हात करतो आणि ते स्वीकार करतो. तर भगवानाची भावना बघा की आपण ज्या वेळेला फळ फूल घेऊन मंदिरामध्ये जातो त्यावेळेला ईश्वर या ठिकाणी वर्णन करतात की मी इतका काही त्या भक्ताच्या प्रती आतुर झालेला असतो, माझ्या ज्या भावना इतक्या काही श्रेष्ठ असतात की मला तो पुढं हात करतो न करतो तितक्याच आदरानं मी त्याचा स्वीकार करतो, त्याचं सेवन करतो. म्हणजे इतकी मला काही घाई होते. आता तुम्ही विचार करा की इतकं प्रेम आपलं आहे का ईश्वरावर की तुम्ही मंदिरामध्ये गेल्यानंतर जे काही तुम्ही त्याला देताय की ईश्वर तुमचं ते घेण्यासाठी पळत येतोय. तेवढं प्रेम अंतःकरणामध्ये असेल तरच तो अनुभव तुम्हाला होऊ शकतो. म्हणून या ठिकाणी जे सांगितलेलं आहे की जर भक्तिभावानं मला एखादं फूल जरी तोडून दिलं आणि ते फूल मी घेताना सुंगण्याच्या ऐवजी प्रेमाच्या भरामध्ये तोंडात पण टाकतो, अजून तुला काय सांगावे. फुलच काय, झाडाचे पानही मला प्रिय आहेत. मग ते कोणत्याही झाडाचे असो, ताजे असो, सुकलेले असो, कसे असो. सांगा तुम्ही ईश्वर किती भावनेचा भुकेलेला आहे. हे जे वर्णन आलेलं आहे माऊलीने केलेलं आहे की तुम्ही जर अंतःकरणातून त्याच्याशी जर समर्पण असाल तर तुम्ही त्याला सुके पानं दिले. म्हणून आपण बघतो ना बेलपत्र, बेल शिवलिंगावर आपण अर्पण करतो. अजून काय अर्पण करतो, काटे, धोत्रेचे फुलं काटेचे असतात ते त्याच्यावर आपण ठेवतो.
आणि तरी तो त्याचा प्रेमानं स्वीकार करतो. आणि आपण तो काटे स्वीकार करतो, परंतु आपल्याला जर एखादा व्यक्ती जर काही बोलला तरी आपल्याला सहन होत नाही. मग सांगा आता तुम्ही किती आपला आणि ईश्वराच्या जे भाव आहेत याच्यामध्ये फरक आहे. आपल्याला एखादा बोलला तर लगेच आपण त्याला शिवी देतो किंवा त्याच्याकडे वाकड्या नजरेनं बघतो, किंवा त्याच्याकडे आपण घुरून बघतो की हा मला असं का बोलला. आणि जोपर्यंत आपण त्याला काहीतरी बोलत नाही किंवा एक मौका बघतो आपण की याला मी धडा शिकवणार आहे, म्हणजे बदलण्याऐवजी त्याचा आपण बदला घेतो की याला कुठंतरी आपलून दाखवायचं आहे. हा जो प्रतिशोध मनामध्ये आपण घेतो याचा सर्वात वाईट परिणाम अगोदर आपल्याला होतो. म्हणून आपण ही गोष्ट एक समजून घेतली पाहिजे पहिल्यांदा सर्वात अगोदर जीवनामध्ये, की जर परमात्मा आपल्याप्रती एवढं प्रेम दाखवतो तर आपण लोकांच्या प्रती मनामध्ये इतकं प्रेम का नाही दाखवू. म्हणून या ठिकाणी हे जे सांगितलेलं आहे की जे भक्तिभावानं परिपूर्ण आहे त्यांच्यामध्ये मी पहिला त्यांचा भक्तिभाव बघतो. आणि ज्या ज्या वेळेला अशा भक्तांवर संकट येतं त्या त्या वेळेला मी काही न बघता धावून जात असतो. म्हणून या ठिकाणी हे जे वर्णन केलेलं आहे खूप सुंदर प्रकारे माऊलींनी, की असे जे भक्त आहेत त्यांच्याकरिता मी कोणत्याही प्रकारची मर्यादा ठेवत नाही. इतकं उत्तम असतं. जसं आपण बघतो की एक मुलाला आईच्या प्रती जे प्रेम असतं तो कोणतीही त्याच्यात मर्यादा नसते, तो जाऊन लगेच गळ्यात पडतो, आईच्या मांडीवर बसतो. तर एक प्रेम जे आहे त्या प्रेमामध्ये कोणतीही तो मर्यादा ठेवत नाही. तसं ईश्वर सांगतो की माझा जो अनन्य भक्त आहे त्याच्यासाठी त्या प्रेमामध्ये कोणतीही कंडिशन नाही आहे, तो माझ्याशी एकनिष्ठ झालेला असतो. इतकं काही त्याच्याबद्दल मला जे प्रेम आहे ते निर्माण झालेलं असतं. पुढची जी ओवी आहे खूप सुंदर वर्णन केले आहे की जे जे काही व्यापार करीसी का भोग हन भोगीसी अथवा यज्ञ इन जिसी ज्ञानाविधी नातरी पात्र विशेष दाने का सेवका देसी जीवने तपदिहीन साधने व्रते करीसी ते क्रिया जात आघवे जे जैसे निपजले स्वभावे ते भावना करुणी करावे माझी या मोहरा परी सर्वता आपुले जीवी केलियाचे से काहीसी नुरवी ऐसे धोनी कर्म द्यावी माझी या हाती. या ठिकाणी हे जे वर्णन केलेलं आहे की तू जे जे काही व्यापार करतो किंवा ज्या वस्तूंचा तू उपभोग घेतो त्या पुष्कळ प्रकारच्या यज्ञांनी माझे यजन करतो. जी जी सत्य प्राप्ती दाने करतो, ज्या ज्या ठिकाणी तू दान पुण्य तप साधना व्रत वैकल्य करतो, तुझ्या हातून सहजरित्या जे काही कर्म होतात आणि माझा प्रति जो काही उद्देश ठेवून ते करतो, जर माझ्या ठिकाणी उद्देश ठेवून जर तू ते करत असाल तर ते जे पुण्य आहे किंवा त्याचं रिटर्न देण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. परंतु तू करताना जर काही स्वार्थभाव ठेवत असेल तर त्याचं फळ मी तुला देत नाही. त्याचं जे अल्पकालीन फळ आहे तुला ते फक्त मिळतं. म्हणजे या ठिकाणी खूप एक महीन कर्माची गुह्य गती परमात्म्यानं स्पष्ट केलेली आहे की मी तुला जे काही देतो ते देतो की ज्या ठिकाणी तुझी निष्काम भावना आहे
त्याचा 1000 गुणा 1000 पटीने तुला मी फळ देतो. परंतु या ठिकाणी एक गोष्ट सांगितलेली आहे की कर्मामध्ये जर तुला पुढे जर अहंकार असेल तर हा अहंकार तुझा नष्ट झाल्याशिवाय आणि निरहंकारी भावनेनं आणि निष्काम बुद्धीनं ज्यावेळेस तू स्वच्छ कर्म करतो आणि ते मला तू अर्पण करतो त्यावेळेला त्याचं फळ एक नाही पदम गुणा देण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. म्हणून या ठिकाणी खूप सुंदर वर्णन आलेलं आहे ओवींच्या माध्यमाद्वारे. मग अग्निकुंड बीजे घातली तिये अंकुर दसे जेवी मुकली तेवी न फळतीच मज अर्पिली शुभाशुभे. आगा कर्म जे उरावे ते तीही सुख दुःखी फळावे आणि तया ते भोगवया यावे देह ऐका. ते उगानिले मज कर्म तेव्हाची पुसले मरण जन्म. ज्याप्रमाणे अग्नीत भाजलेल्या बीजाला अंकुर येत नाही त्याप्रमाणे मला अर्पण केलेल्या शुभाशुभ कर्माची फळप्राप्ती तुला होणार नाही. म्हणजे ही गोष्ट आता आपण सर्वांनी या ठिकाणी समजून घेण्याची आहे की जर आपण एखादं बीज घेतलं आणि ते आगीमध्ये जर त्याला भाजलं तर त्याला अंकुर येऊ शकत नाही, कारण त्याच्यामधलं जे अंकुर येण्याची जी क्षमता आहे ती नष्ट झालेली असते. त्याप्रमाणे आपण परमात्म्याला जे काही कर्म करतो त्याच्या प्रती जी काही भावना ठेवतो त्या कर्माचा जर भाव जर काही कुठं ना काही स्वार्थ असेल घेण्याचा असेल तर त्याच्या फळाची प्राप्ती आपल्याला होऊ शकत नाही हे स्पष्ट परमात्म्याने सांगितलेलं आहे. मग तुला कोणत्या फळाची प्राप्ती होते की त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भाव नको आहे, निष्काम भाव जर असेल तर त्या फळाची प्राप्ती तुला निश्चित होईल. मग आपण म्हणताना बघा एक गीत म्हटलं जातं की मनी नाही भाव आणि देवा मला पाव. म्हणजे मनात भाव नाही आहे आणि वरून दाखवायचं की देवानं मला प्रसन्न झालं पाहिजे. म्हणजे मनातून तर ईश्वराची समर्पणता ही ठेवलेली नाहीच आहे. आणि मग हा उद्देश का ठेवायचा आपण की ईश्वर मला प्रसन्न झाला पाहिजे? तो होऊ शकत नाही किंवा त्या कर्माचं फळ तुम्हाला मिळू शकत नाही. अगोदर कर्म उरले असले तर कर्माने सुख दुःखाच्या रूपाने फलद्रूप व्हावे व सुख दुःखे भोगण्याकरिता पुन्हा जन्म घ्यावा. अशी जी रीत आहे तेच कर्म ज्यावेळी मला अर्पण केले त्याच वेळी मरण व जन्म चुकले आणि जन्मानंतर येणारी जी दुःखे तीही आपोआप गेली. म्हणून अर्जुना सांगितलेली सोप्या संन्यासाची युक्ती पाहू. आता हा जो वेळ आहे हा व्यर्थ घालवण्याचा नाही आहे. तू युक्तीनं तुझ्या देहाच्या बंधनातून कुठंतरी ज्याला आपण म्हणतो की बाहेर पडण्याची युक्ती शोध. सुखदुःखाच्या सागरात जर तुला नाही बुडायचं आणि मोक्षाचा जर तुला अनुभव करायचा असेल तर तू ह्या बंधनातून देहाच्या युक्तीनं बाहेर हो. माझ्या स्वरूपात तू निमग्न होऊन जा. किती सुंदर वर्णन या ठिकाणी केले आहे की ते परमात्म्याचं जे सुंदर प्रकाश स्वरूप आहे की जे आत्म्याचं पण वास्तविक स्वरूप आहे त्याच्यामध्ये जर आपण समरूप झालं तर देहाचं बंधन आपल्याला आकर्षित करत नाही, कोणत्याच प्रकारचं नाही. म्हणून या ठिकाणी सांगितलेलं आहे की तो मी पुससी कैसा तरी जो सर्वभूती सदा सरीसा
जेथे आप परो ऐसा भागू नाही, जे येसिया माते जाणुनी अहंकाराचा कुरुटा मोडूनी, जे जीवे कर्म करुनी माते भजले, ते वर्तत दिसती देही परी, ते देही ना माझ्या ठाई, आणि मी तयाच्या हृदयी समग्र असे. मी कसा आहे म्हणून जर तू मला विचारशील तर तुझ्या आणि माझ्यामध्ये कोणताही भेद नाही. भेद हा देह आणि देहाच्या संबंधामध्ये येतो. माझं स्वरूप पण निराकार आहे आणि तुझं स्वरूप पण एक निराकार आहे. तुला आत्मा हा पाठ जर कळाला की या शरीरामध्ये राहणारी तू एक आत्मा आहे आणि माझं स्वरूप पण एक निराकार आहे, ते पण ज्योतिर्बिंदू स्वरूप आहे, त्यावेळेला तुला तुझ्या आणि माझ्यामध्ये तुला भेद वाटणार नाही. या जगात देहानं व्यवहार करतात, परंतु जे देहात असून चित्त माझ्या ठिकाणी ठेवतात, त्या ठिकाणी त्यांच्या चित्तामध्ये मी असतो. म्हणून आपल्याकडे एक भक्तीमध्ये खूप मस्त गीत, सुंदर गीत आहे. चित्ती तुझे ध्यान असावे. आणि ज्या वेळेला चित्तामध्ये त्याचं ध्यान असतं त्यावेळेला मनामध्ये त्याचं रूप आपल्याला बसतं. आणि आपण जसं म्हणतो की ज्या वेळेला मनामध्ये ते एक रूप आपण निहाळत असतो आणि चित्तामध्ये फक्त त्याचं आपल्याला नामस्मरण असतं, त्यावेळेला आपण म्हणतो की हा देह तुझ्या कारणी पडावा. सर्व काही अभिमान अहंकार या ठिकाणी नष्ट होतो की ज्या वेळेला देह आपण ईश्वरासमोर समर्पित करतो. म्हणून या ठिकाणी हे जे वर्णन केलेलं आहे खूप सुंदर प्रकारे आहे की तू देहात असून जर चित्त माझ्याकडं जर लावलं तर त्यावेळेला मी माझं सर्वस्व तुला अर्पण करतो. या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे की वडाचं मोठं झाड वडाच्या बीजातच असतं, बीज त्या झाडातच असतं. कारण आपण बघतो की वडाचं झाड कलकत्त्यामध्ये खूप मोठं वृक्ष आहे, किंवा तुम्ही पण बघितलं असाल की ज्या वेळेला त्याच्या फांद्या या जमिनीमध्ये जातात आणि जर ते झाड खूप वर्षाचं झालं तर त्या जमिनीमध्ये गेल्यानंतर आपल्याला नेमकं कळत नाही काही वेळेला की हे जे झाड आहे नेमकं याचं जे बीज आहे ते कुठं आहे. कलकत्त्यामध्ये जर तुम्ही गेलं तर ते काही एकरामध्ये ते झाड वसलेलं आहे. म्हणजे जगात एक एक्झाम्पल आहे, ते कळत नाही नेमकं की याची सुरुवात कुठून झालेली, इतके त्याचे खोडं मोठे मोठे झालेले आहे. मूळ जे खोड आहे ते प्राय लोप नष्ट झालं आणि दुसरे जे खोड आहे ते खूप खूप मोठे झालेले आहे. तर त्याचप्रमाणे या ठिकाणी ईश्वरानं आपल्याला हे जे एक सत्य स्वरूप सांगितलेलं आहे की मूळ आदी सनातन देवी देवता धर्माचं जे खोड आहे किंवा झाड आहे ते आपल्याला कळूच नाही राहिलं की त्याचं जे बीज आहे की हा जो आदी सनातन देवी देवता धर्म आहे, सर्वात प्रथम ईश्वरानं याचं बीज लावलेलं आहे. नंतर हे ज्यावेळेला अंकुरित झालं पहिलं जे खोड आहे ते आदी सनातन देवी देवता धर्म, की ज्याला आपण नंतर हिंदू धर्म आज म्हणून ओळखतो. मग ह्याच हिंदू धर्माचं जर आपण 5000 वर्षापूर्वी जर नाव बघितलं तर ते देवी देवता धर्म होतं. परंतु ज्या वेळेला द्वापर युगामध्ये आपण भक्ती करत 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 स्वतःला विसरून गेलो आणि विसरल्यामुळं झालं काय की स्वतःचीच पूजा स्वतः आपण करायला लागलो, कारण आत्म्यामधल्या ज्या कला आहेत त्या कमी झाल्या. आपणच देवतांची पूजा करायला सुरुवात केली, स्वतः आपण देवता होतो हे विसरून गेलो. आपण देवी देवता होतो हे आपल्या स्मृतीमध्ये राहिलं नाही आणि म्हणून आपण आपली पूजा करायला सुरुवात केली.
नंतर सिंधू नदीच्या काठी आपण जर बघितलं तर जे आर्य समाजी की ज्यांना याच्या अगोदर जी काही जात होती आर्य समाजी, तर एक आपण आज नंतर बघतो की ते एक समाजामध्ये त्यांचं एक चांगल्या प्रकारे स्थान आहे, चांगला तो समाज आहे. त्याच्या अगोदरची जी जमात आहे की त्याला आपण म्हणतो की हिंदू हे मूळ सिंधू नदीच्या ठिकाणी असलेले जे लोक आहे, आजही आपण बघतो की राजस्थानमध्ये किंवा या ठिकाणी सहला लोक हव म्हणतात. जसं शिरोई आहे तर शिरोईला हिरोई म्हणतील, किंवा म्हणून सिंधू नदीच्या ठिकाणी जे राहणारे लोक आहेत ते सिंधू न म्हणता हिंदू म्हणू लागले. आणि नंतरच मग बाकीचे संप्रदाय निर्माण झाले. मग शंकराचार्यांनी जो स्थापन केला संन्यास धर्म असो, आपण बघतो की आज आपल्या समाजामध्ये कितीतरी आज संप्रदाय स्थापन झालेले आहे. तर याचं हेच कारण आहे की याचं जे मूळ जे झाड आहे किंवा मूळ जे वृक्ष आहे हा प्राय लोप झाला आणि म्हणून आज आपण ते विसरून गेलेलो आहे. तर या ठिकाणी हे जे वर्णन केलेलं आहे की माऊलींनी ह्या ओवींच्याद्वारे जे अर्थ सांगितलेला आहे त्याचा जो भावार्थ मी तुम्हाला सांगितलेला आहे की कोणत्याही प्रकारचा स्वार्थ किंवा कोणत्याही प्रकारचं एक ज्याला म्हणतो आपण लिमिटेशन परमात्म्याच्या प्रेमामध्ये ठेवलेलं नसतं. आणि परमात्म्यानं सांगितलेलं आहे की माझं जे स्वरूप आहे हे निराकार स्वरूप त्यावेळेला तुला प्राप्त होतं की ज्या वेळेला तू देह आणि देहाच्या बंधनापासून स्वतःला अलग ठेवतो. आणि या ठिकाणी हे जे उल्लेख आलेला आहे की कोणत्याही प्रकारचा जर अभिमान तू बाळगला तर हा देहाचा अभिमान खूप मोठा अभिमान आहे. जसं आपण बघतो की अहंकार आणि अभिमान हे परमात्माच्या आणि आपल्यामध्ये एक मोठी एक दिवार आहे ज्याला भिंत आहे. आणि ही भिंत जोपर्यंत आपण समाप्त करत नाही तोपर्यंत त्याचं स्वरूप आपल्याला स्पष्ट दिसत नाही. म्हणून या ठिकाणी पुढला जो श्लोक आहे आणि त्याचा जो भावार्थ आहे हा खूप सुंदर आहे, तो आपण पुढं तर बघणारच आहोत. परंतु आत्तापर्यंत आपण जे काही दर्शकांनी समजून घेतलेलं आहे की कुठंतरी हा एक जीवनामध्ये एक सार तुम्हाला दिसत असेल की आपण परमात्म्याचं ओरिजिनल स्वरूप निराकार स्वरूप जर मन आणि बुद्धीनं जर आपल्याला ओळखायचं असेल, याचा जर अनुभव करायचा असेल, तर पहिलं आपण स्वतःला ओळखणं गरजेचं आहे, स्वतःच्या विचारांना ओळखणं गरजेचं आहे. आणि ज्या वेळेला आपण स्वतःच्या विचाराचं विश्लेषण करतो, त्याचं अवलोकन करतो, तर त्यावेळेस आपल्याला आपलं जे स्वरूप आहे ते स्पष्ट दिसून येतं. आणि आपल्या स्वरूपाला आपण स्पष्ट बघितल्यानंतर परमात्म्याचं जे स्वरूप आहे ते ऑटोमॅटिक आपल्या समोर येतं. त्याकरता आपल्याला जास्त कष्ट घेण्याची गरज पडत नाही. आज ते स्वरूप आपल्यापासून दूर असल्यामुळं किंवा आपला हा जो देह आणि देहाचा अभिमान आपण न तोडल्यामुळं आपल्याला जीवनामध्ये कष्ट क्लेश ह्या गोष्टींचा अनुभव होतो. आणि परमार्थिक सुखापासून आपण कुठंतरी आज जो दूर गेलेलो आहे याचं हेच कारण आहे की आपल्याला असणारा हा देह आणि देहाचा अभिमान आपल्याला खूप दूर घेऊन जातो. आणि ही जी भिंत आहे या भिंतीला पहिलं समाप्त करणं हे खूप गरजेचं आहे. ज्या वेळेला या भिंतीला आपण काढून टाकू त्यावेळेला आपल्यासमोर आपलं परमात्म्याचं सत्यस्वरूप हे आपल्याला मन आणि बुद्धीनं स्पष्ट दिसून येतं. तो आपण अनुभव जीवनाचा आनंदाचा अनुभव पण जीवनामध्ये करतो. पुढच्या ओवीमध्ये पण खूप सुंदर वर्णन केलेलं आहे, ते आपण पुढे बघणारच आहोत. तोपर्यंत सर्वांना ओम शांती.